नमस्कार, आपण पाहतात राजिरा लाईव्ह न्यूज चॅनल। सातारी येथे सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्प धरण विरोधी शेतकऱ्यांची महाजन आक्रोश सभा संपन्न। रविवार दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी सातारी येथील श्री शिवाजी विद्यालय येथील प्रांगणामध्ये सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्प धरण विरोधी शेतकऱ्यांची महाजन आक्रोश सभा संपन्न झाली। या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक जलविद्युत प्रकल्प संघर्ष समितीचे माननीय प्रल्हाद पाटील जगताप, माननीय मुबारक तंवर, माननीय विजय पाटील राऊत, माननीय प्रल्हाद पाटील गावंडे सर उपस्थित होते। या ठिकाणी विदर्भातील व मराठवाड्यातील हजारो शेतकरी व गावकरी या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि आलेल्या उपस्थित सर्व शेतकऱ्यांना खिचडीची व्यवस्था सातारी येथील संपूर्ण मुस्लिम बांधवांनी केली होती। या कार्यक्रमाचे आयोजन सातारी येथील सर्व शेतकरी व गावकरी बांधवांनी केली होती। या कार्यक्रमाला कोणतेही गालबोट लागू नये म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। उपस्थित मान्यवरांनी या सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला विरोध करीत शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना मार्गदर्शन केले। जान देंगे पर जमीन नहीं देंगे अशा अनेक घोषणा यावेळी करण्यात आल्या होत्या। पाहूया येथील शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया। जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची। हम सब एक है, हम सब एक है। भारत माता की जय, भारत माता की जय। सहस्रकुंड प्रकल्पाच्या समर्थकाचं करायचं काय? सहस्रकुंड प्रकल्प समर्थकाचं करायचं काय? जय हिंद, जय महाराष्ट्र, जय पैलंगा। अशाल तर आम्ही तुम्हाला गावामध्ये फिरण्याचा अधिकार देत नाही। आम्ही जागोजाग प्रत्येक गावाला भेटा देऊन आणि मिटिंगा घेऊन आम्ही तुम्हाला कधी आमच्या गावोगाव येऊ देणार नाही। तो नाही याचाही नाही आणि कुठल्याच धरणाचा नाही आहे सबब। हे जे पाणी साठवण आहे हे तुम्हाला नदी पात्रात 8 महिने करता येते आणि विजेचा तर प्रश्नच नाही। सौर ऊर्जेवर तुम्हाला वीज भागते। मग असं जर अल्टरनेशन उपलब्ध असेल, एवढी सुपीक जमीन जवळपास 100% ओलिताची जमीन बुडवून हा प्रकल्प करणं म्हणजे योग्य नाही आहे। त्याचं कारण असं आहे, कुठलाही प्रकल्प करत असताना कास्ट बेनिफिट रेशो एक असते। प्रकल्पाचा लागणारी लागत आणि त्याच्यातून होणारं उत्पन्न, या प्रकल्पामध्ये जी जमीन चालली आहे ते अतिशय मोलाची आहे आणि हा प्रकल्प कुठल्याही निकषावर बसत नसल्यामुळे हे प्रकल्प शासनानं निश्चित बंद केला पाहिजे, त्याला गुंडाळलं पाहिजे अशी संबंध या जलविद्युत प्रकल्पाची। त्यानंतर 2019 आणि आज 2025 धरण कायमस्वरूपी तालुका उमरखेडेतून पांडुरंग आनंदराव देवसरकर या सहस्रकुंड धरण संघर्ष समितीच्या वतीने या ठिकाणी उपस्थित आलो। हा प्रकल्प करणे म्हणजे पहाड पोखरून उंदीर मिळू नये होय आणि हे जे प्रकल्प आहे हे आम्हाला वीज निर्मितीचा काही नको या ठिकाणी। आणि आता उठून सारे रान, आता पेटून सारे रान, शेतकऱ्याच्या काम करायच्या राज्यासाठी लावूपणाला प्राण, वैनगंगा काठ ही विदर्भ मराठवाडा महाराष्ट्राची शान, झुकणार नाही आमची मान। उडूया सहस्रकुंड धरण जलविद्युत प्रकल्पाची दानादान, गाऊ सहस्रकुंड धरणाचे स्वातंत्र्यगान। जय जय, जय जवान, जय किसान। या प्रकल्पाला प्रथमतः आमचा सर्व शेतकऱ्याचा कडाडून विरोध आहे। हा प्रकल्प शेतकऱ्याच्या पूर्णपणे हिताचा नाही असं आमचं सर्व शेतकऱ्याचं मत आहे आणि हा विरोध आमचा तिसऱ्या पिढीचा आहे। त्यामुळे आम्हाला हे प्रकल्प नको आहे। शासनाला जर आम्हाला खरंच जर आमचा विकास करायचा असेल तर छोटे छोटे बंधारे बांधून आमचा विकास करावा आणि सरकारजवळ जे महाराष्ट्रात पूर्ण मोठे मोठे धरण आहेत त्या धरणातला गाळ काढावा आणि नंतर आमच्या इथं धरण बांधायला यावं। आणि त्यापेक्षा आणखीन त्यांना जर खरंच लाईट तयार करायची असेल तर सौर ऊर्जेचा हा चांगला पर्याय त्यांच्याकडे जिवंत असा उपलब्ध आहे, त्याचा त्यांनी वापर करावा। पण आमच्या सामान्य शेतकऱ्याची जमीन पाण्यात बुडून आम्हाला देशोधडीला लावायचा त्यांनी प्रयत्न करू नये अशी आमची नम्र विनंती सरकारला तुमच्या चॅनलच्या मार्फत आहे। कारण या इथल्या शेतकऱ्यांनी इथल्या स्वातंत्र्याच्या म्हणजे या नदीच्या काठच्या लोकांनी फार प्रयत्न केलेला आहे। निजामातून स्वातंत्र्य मिळण्यासाठी भरपूर या नदीचा उपयोग करून इस्लापूर येथे पोलीस स्टेशनवर हमला करणे, येतं नदीच्या अलीकडून छुप्या वस्तू राहणे आणि या एवढ्या लोकांना एवढं परिश्रम करून स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्याच्या मते हे शासनाने कधीही लागू नये करण्याबाबतीत माननीय प्रकाश राणे, माननीय दीपक राणे आणि आम्ही स्वतः भेटून त्यांना निवेदन दिले की आपण सहस्त्रकुंड धरण हे रद्द करावं। विखे साहेब म्हणाले की नक्कीच आपण म्हणजे करूया, काहीतरी मार्ग काढूया। त्यानंतर आम्ही मंत्रालयामध्ये गेलो,
देवेंद्र फडणवीस साहेबांना, शिंदे साहेबांना, अजित पवार साहेबांना, इतर सगळ्या ठिकाणी कलेक्टर साहेबांना, सगळ्यांना आम्ही निवेदन दिलेत महाराष्ट्र सरकारला. नक्कीच महाराष्ट्र सरकार सपोर्ट करेल आणि यानंतर आम्ही दिल्लीमध्ये जाऊन स्वतः माननीय प्रधानमंत्री साहेबांना निवेदन देऊन नक्कीच धरण रद्द करून आणू जनतेसाठी. या सभेमध्ये विदर्भामधील आणि मराठवाड्यातील सर्व जलविद्युत शेतकरी बाधित सर्व या ठिकाणी जवळजवळ 7 ते 8 हजार लोक, माता आणि भगिनी उपस्थित झाले आहेत आणि त्यांना आमची 1 इंच सुद्धा जमीन आम्ही या प्रकल्पाला देणार नाही. शासनाने या दोन्ही हदगाव हिमायतनगर लोकप्रतिनिधी किंवा उमरखेड महागाव लोकप्रतिनिधी यांनी जे विधानसभेमध्ये LAQ दाखल केला, त्या दाखल केल्यानंतर आमच्या शेतकरी बाधित शेतकऱ्याचा संभ्रम निर्माण झाला की माझी जमीन या सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्पामध्ये जाणार आहे आणि भयभीत शेतकरी झाल्यानंतर हा जन आक्रोश सभा या चातारी गावामध्ये झालेली आहे. तरी आम्ही आमची 1 इंच जमीन या कारण आज धरण एखादं करून विद्युत निर्माण करण्याची परिस्थिती आज राहिलेली नाही. आज जर आपल्याला विद्युतच निर्माण करायची असेल, लोकांना लाईटच द्यायची असेल, तर इस्लापूरच्या खाली किनवट तालुक्यामध्ये 3,500-4,000 हेक्टर जमीन ही आपली ई क्लासची आहे. तिथं एक पळसाचं झाडही नाही. शासनाला जर विद्युत निर्माण करायची असेल तर सौर ऊर्जेच्या माध्यमातून तिथं निर्माण करावी. आमच्या सुपीक जमिनीवर करू नये. मुळात आमची सुपीक जमीन जी होत आहे ओलीत, ती जवळपास 42 गावाच्या जीवावर होत आहे. त्या 42 गावांनी आपल्या जमिनीची आहुती दिली आणि वर इसापूर धरण झालं. त्या धरणाच्या याच्या खाली आमची जमीन ही ओलिताखाली येत आहे. त्यामुळं शासनाने ही ओलीत जमीन परत बुडीत घालायची आणि परत 42 गावांना आहुती दिली, त्याचं निष्क्रिय होण्याचं हे शासनानं असं कुठेही निर्णय घेऊ नये. शासनानं जर हा निर्णय घेतला तर आम्ही शेतकरी शासनाला सांगू इच्छितो, जान देंगे हा मुद्दा आता बंद केला आम्ही. पहिले जान लेंगे फिर जमीन भी नहीं देंगे हा आमचा या पहिला आहे जलसिंचन आणि दुसरा आहे ऊर्जा निर्मिती. तर जलसिंचनामध्ये सरकार आम्हाला सांगते की जवळपास 10,000-10,500 हेक्टर जमीन ही तुमच्या भागामध्ये सिंचित होणार आहे. पण त्यामागे जवळपास 6,500 हेक्टर जमीन त्यामध्ये कायमची बाधित होणार आहे. हे पण तेवढंच वास्तव आहे. 1965 मध्ये जवळपास 45 गावांना प्रभावित करणारा हा प्रकल्प होता, ज्यामध्ये 6.5 हेक्टर कायमस्वरूपी जमीन बाधित होणार होती आणि जवळपास 10,000-10,500 हेक्टर जमीन सिंचित होणार होती. कायदा असा सांगतो की बाधित होणाऱ्या जमिनीच्या किमान 8 पट जमिनी ही ओलीत झाली पाहिजे. पहिला निकष शासनाचा इथे फोल ठरतो. दुसरा मुद्दा आहे की या प्रोजेक्ट मधून त्यांना इथलं सिंचन करायचं आहे. तर मी पत्रकार बंधूंना सांगू इच्छितो की उमरखेड तालुक्यामध्ये आज वास्तवात असलेल्या वैधयोग्य 65,986 हेक्टर पैकी एकूण 35,860 हेक्टर जमीन ऑलरेडी सिंचित आहे. म्हणजे 65% इथली जमीन ही ऑलरेडी सिंचितच आहे. हदगाव तालुक्यामध्ये सुद्धा 87,850 हेक्टर वैधयोग्य क्षेत्रापैकी 40,555 हेक्टर ही जमीन ऑलरेडी सिंचितच आहे. म्हणजे जवळपास 50% अधिक जमीन ही ऑलरेडी सिंचितच आहे. त्यामुळे सिंचित जमिनीलाच पुन्हा सिंचित करण्याचा हा डाव इथे शासनाचा उघड होत आहे. ऊर्जा निर्मितीच्या बाबतीमध्ये म्हणायचं जर झालं तर जवळ शासनाने या प्रोजेक्टची व्हॅल्यू 7,000 कोटी एवढी लावलेली आहे, ज्यामध्ये यानंतरचं जे भूसंपादन होणार आहे किंवा इतर एक्सपेन्सेस आहेत ते त्याच्यामध्ये ऍड नाहीत. प्रोजेक्ट व्हॅल्यूची फक्त 7,000 कोटी त्यांनी दाखवलेली आहे. तर आणि त्या पूर्ण प्रकल्पामध्ये 6,500 हेक्टर जमीन बाधित होणार आहे, ती पण कायमची. त्या व्यतिरिक्त ऊर्जा निर्मिती करण्यासाठी 1965 साली जरी आपल्याकडे पर्यायी व्यवस्था नव्हती, तरी आज आपल्याकडे पर्यायी व्यवस्था निर्माण आहे आणि ती खूप स्वस्त दरामध्ये उपलब्ध आहे. शासन सांगते की या प्रकल्पाची व्हॅल्यू 7,000 कोटी आहे, परंतु आज रोजी सौर ऊर्जा प्रकल्पात अतिशय दर्जेदार कंपनीकडून जरी आपण ऊर्जा प्रकल्प निर्मिती करून घेतली तरी किमान 1 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पासाठी फक्त 2 कोटी एवढाच खर्च येतो. तर 300 कोटी मेगावॅट प्रकल्पासाठी आपल्याला किमान 600 कोटी ते मॅक्झिमम 1,000 कोटी एवढा खर्च
आपण एक गृहीत जरी धरला तरी शासनाने नेमून दिलेली 7,000 कोटी त्यापेक्षा कितीतरी पट अधिक आहे. त्यामुळे शासन इथे आर्थिक स्वरूपात सुद्धा शेतकऱ्यांचीच नाही तर इथल्या भागाच्या टॅक्स पेअरची सुद्धा फसवणूक करत आहे असं माझं स्पष्ट मत आहे. जान देंगे जमीन नहीं देंगे.